लक्ष द्या. प्रॉब्लेम नंबर 2 आहे सोनी कंपनी परचेस्ड लीज फॉर 3 years as on 1st April 2017 फॉर ₹25,000 25,000 रुपयाला सोनी कंपनीनं एक लीज 1 एप्रिल 2017 ला 3 वर्षासाठी खरेदी केलेला आहे. इट इज डिसाइडेड टू सेट अप डेप्रिशिएशन फंड बाय युजिंग सिंकिंग फंड टेबल. त्यांनी एक डेप्रिशिएशन फंड तयार करायचं ठरवलं. त्यासाठी जे डेप्रिशिएशन चार्ज एव्हरी इयर दे शुड चार्ज डेप्रिशिएशन बाय युजिंग द सिंकिंग फंड टेबल. दॅट टेबल शोज रिक्वायर्ड सम म्हणजे जे आपल्याला 25,000 रुपये उभा करायचे 3 वर्षानंतर दॅट विल बी ऍट 5% इंटरेस्ट फेच. ते 5% इंटरेस्ट फेच म्हणजे जाऊन घेऊन येणे 5% व्याज त्याला व्याजाच्या दरानं ते 25,000 रुपये घेऊन येईल तिसऱ्या वर्षी ऍट द एंड ऑफ 3rd year. इज रिक्वायर्ड रुपीज. त्यासाठी किती रुपये तुम्हाला दरवर्षी बाजूला काढायचं आहे. शुड यूज सेट असाइड 7,932.22 पैसे पर इयर. On 31st March 2020, the investment sold for ₹15,250 आणि मग 31 मार्च 2020 ला ती गुंतवणूक 15,250 रुपयाला विकली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी ऑन 1st April 2020 the same lease was renewed for ₹30,000 for 3 years. पुन्हा 31,000चं नवीन तेच लीज काय केलं रिन्यू केलेलं आहे. प्रिपेअर लीज अकाउंट, डेप्रिशिएशन फंड अकाउंट, डेप्रिशिएशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट and depreciation account and lease account, new lease account. एवढी तुम्हाला लेजर अकाउंट तयार करायचे. आता एक लक्ष द्या सर्वांनी. पहिल्यांदा आपण लीज अकाउंट तयार करू. लीज अकाउंट तयार करत असताना लेजर अकाउंट इन द बुक्स ऑफ सोनी कंपनी लिमिटेड. फर्स्ट अकाउंट इज लीज अकाउंट. डेट पर्टिक्युलर रुपीज, डेट पर्टिक्युलर रुपीज. लक्षात येते का बघा तुम्हाला. 1 एप्रिल 2017 ला लीज खरेदी केलं म्हणून पहिली जर्नल एंट्री अशी होणार लीज अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. म्हणून लीज अकाउंटच्या या डेबिट साईडला इथं आपण काय घेतले बघा टू बँक अकाउंट घेतलं का. टू बँक अकाउंट इथं आपण घेतले. एक मिनिट हा टू बँक अकाउंट 25,000. आता बघा पहिलं स्क्रीनशॉट घ्या पाहिजे असेल तर तुम्ही आणि लक्ष द्या. लीज अकाउंट आहे पहिलं. तर काहीच करायचं नाही. दरवर्षी 31 मार्चला आणि त्याच वर्षी 1 एप्रिलला तो कॅरी डाऊन ब्रॉट डाऊन केले बघा. म्हणजे 31 मार्च 2018 ला इकडे बाय बॅलन्स कॅरी डाऊन 25,000 केला. अकाउंट क्लोज झालं पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षीचा बॅलन्स आला 1/4/2018 ला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 25,000 रुपये आणि तो पुन्हा त्या वर्षी म्हणजे 18-19 2018-19 वर्ष आहे. म्हणजे 1/4/2018 ते 31/3/2019 हे फायनान्शियल इयर आहे. म्हणून बाय बॅलन्स कॅरी डाऊन 31/3/19 ला 25,000 रुपये आणि पुन्हा तो 1/4/19 ला इकडे ब्रॉट डाऊन झाला 25,000. शेवटच्या वर्षी ती रक्कम जी आहे ती डेप्रिशिएशन फंडातून इकडे येईल म्हणून डेप्रिशिएशन फंड अकाउंट 25,000 रुपये टाकायचं आणि हे अकाउंट क्लोज करायचं. समजलं का सर्वांना. समजलं का. लीज अकाउंट समजलं पहिलं. काय अडचण आहे का तुम्हाला. नाही सर. लीज अकाउंट समजण्यासाठी काय अडचण आहे का. बघू तुम्ही वह्या वगैरे जरा हे करा. तुमच्या सगळ्या वह्या जरा ओपन हे करा. दाखवा मला. व्हिडिओ स्टार्ट करा. व्हिडिओ स्टार्ट करा आणि मला दाखवा पडशी. लिहिलंय का तुम्ही. सांगत असताना लिहिणंही गरजेचं आहे. सर्वांनी स्टार्ट करा तो व्हिडिओ. श्रुती माळी, तनुजा स्वामी, भालेराव, रेखा भोसले. पटपट दाखवायचं. भालेराव झाले, रेखा भोसले, भालेराव, प्रतीक्षा यादव, जाधव, ऐश्वर्या, सोनवणे. वही दाखवायची मला. यस. रेखा भोसले, जाधव, ऐश्वर्या, वैष्णवी, स्वाती सोनकांबळे. नाही दिसलं मला. आरती पौळ, गिरी. यस. ओके ओके. स्वाती सोनकांबळे नाही. मुस्कान मुल्ला, वैष्णवी वाघ. इकडं दुसऱ्या पेजवर आता पुन्हा इकडं बिराजदार. ओके. चव्हाण शारदा, तनुजा स्वामी, कोकाटे, मेघा पाटील, सुषमा तरबुडे. स्वाती सोनकांबळेचं नाही आहे मला अजून भेटलं इथं. सगळ्यांच्याकडे वह्या पेन असणं गरजेचं आहे. केवळ ऑनलाईन वर फसवणूक करू नका.
संतोष पवार, संतोष पवार व्हिडिओ चालू करा. यस, व्हेरी गुड, व्हेरी गुड, गुड. ठीक आहे. पहिलं लीज अकाउंट समजलं का? अगदी सोप्या ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 ते 4 मार्क आरामामध्ये मिळण्याचं अतिशय सोपं हे म्हणजे तुम्हाला हे तुमचं पहिलं जे आहे ते तुम्हाला लीज अकाउंट मिळू शकतं, लक्षात घ्या. आणि म्हणून आता आपण यानंतर पुढचं अकाउंट बघतोय, हे न्यू लीज अकाउंट. त्या 1 एप्रिल 2020 ला पुन्हा हे लीज नवीन केलेलं आहे, म्हणून आपण 1/4/2020 ला नवीन एंट्री करायची आहे. न्यू लीज अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 30,000 रुपये. संपलं. याच्या पलीकडे तुम्हाला काही करायची गरज नाही. त्याला सुद्धा 2 मार्क दिले जातील. आता आपण डेप्रिशिएशन फंड अकाउंट तयार करायचं, 3 नंबरचं अकाउंट. पहिलं घेतलं का लीज अकाउंट? न्यू लीज अकाउंट घ्या. हो सर, घेतलं. अकाउंटला फक्त 1/4/2020 लिहा डेट मध्ये, टू बँक अकाउंट आणि 30,000 रुपये लिहा, बस. सर्वांनी घेतलं का? नेक्स्ट. आता बघा डेप्रिशिएशन फंड हे अतिशय महत्वाचं आहे. तुम्हाला माहित आहे की आपण 25,000 रुपये 3 वर्षानंतर मिळवण्यासाठी आपण दरवर्षी 7,932 रुपये 5% व्याजदराच्या त्या टेबलमध्ये गुंतवलेल्या आहे, त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये गुंतवलेले आहे. If we invest 7,932 rupees 20 paise, we get 25,000 after 3 years. 3 वर्षानंतर आपल्याला ते 25,000 रुपये मिळतील. सर पिरियडला आहे. 7,932.22 पैसे इन्व्हेस्टमेंट केली की आपल्याला 25,000 रुपये मिळणार आहेत. त्याच्या आपल्याला ह्या फंडामधल्या एंट्री करायचे. पहिल्यांदा आपण पैसे बाजूला करतो. एव्हरी इयर वी सेट असाइड द स्पेसिफिक अमाउंट ऍज पर द सिंकिंग टेबल फ्रॉम द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नफा तोटा पत्रकामधून ते पैसे आपण नफ्या तोट्याच्या ह्याच्यामधून आपण ते पैसे घेत असतो. म्हणून पहिल्या वर्षी एंट्री काय केली बघा, क्रेडिट साईडला 31/3/2018 ला पहिलं वर्ष आहे. 3 वर्ष आहेत म्हणजे 17-18, 18-19, 19-20. म्हणून 17-18 म्हणजे 1/4/17 ते 18, 31/3/18. म्हणून शेवटी वर्षाच्या शेवटी डेप्रिशिएशन आपण आकारतो किंवा बाजूला काढतो असतो. 31/3/2018 ला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 7,932 रुपये 22 पैसे पहिलं वर्ष झालं. म्हणजे बॅलन्स आला किती आता 31/3/18 टू बॅलन्स कॅरी डाऊन 7,932 रुपये 22 पैसे. पहिलं वर्ष संपलं. हे एक पहिलं वर्ष झालं. आता दुसरं वर्ष आहे. दुसरं वर्ष सुरू झालं 1/4/18 ते 31/3/19. म्हणजे 1 एप्रिल 2018 टू 31 मार्च 2019 इज द फायनान्शियल इयर, सेकंड फायनान्शियल इयर. बॅलन्स आहे बाय बॅलन्स प्लॉट डाऊन 1/4/18 7,932 22 गेल्याचा वर्षाचा. आता बघा आपण ही जी गुंतवणूक आहे दरवर्षी आपण ही गुंतवणूक करत असतो आणि त्याच्यावर 5% व्याज मिळत असतं आणि ते 5% व्याज आपल्याला डेप्रिशिएशन फंडाला मिळत असतं. म्हणून याची एंट्री बँक अकाउंट डेबिट टू डेप्रिशिएशन फंड अकाउंट त्याच्यामध्ये घ्यावं लागते. 31/3/2019 ला इंटरेस्ट मिळालं 5%, 396 रुपये 61 पैसे 5%. कशावर मिळालं इंटरेस्ट हे कोण सांगताय? हे इंटरेस्ट कशावर मिळालं? 396 रुपये 61 पैसे हे कशावर काढलं? 7,932.22. व्हेरी गुड. 7,932 रुपये 22 पैसे जी आपल्याकडं गेल्या वर्षी गुंतवणूक केली होती त्याचं व्याज 1 वर्षानंतर आपल्याला 31 मार्चला 19 ला मिळालं. मार्च 18 ला गुंतवणूक केली, 31 मार्च 19 ला येईल. इथं 1/4/18 वगैरे लिहिलं तर चूक होईल बरं का सांगतो. म्हणजे 12 तासात इंटरेस्ट मिळाला असं होईल त्याच्यामध्ये. संपलं. इंटरेस्ट मिळाला 396 रुपये 61 पैसे. आणि पुन्हा दुसऱ्या वर्षी दरवर्षी आपल्याला किती रुपये बाजूला काढायचे आहेत डेप्रिशिएशनचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून? 7,932 रुपये 22 पैसे बाजूला काढले. आता एक लक्ष द्या सर्वांनी, 396 रुपये 61 पैसे व्याज, 7,932 रुपये 22 पैसे बाजूला काढले. ह्या दोन्हींची बेरीज करून तुम्ही ह्या इथे गुंतवलेले बघा हे आहे का 8,328 रुपये 83 पैसे आहे का. पहिल्या वर्षी ट्रू बँक इकडे दुसऱ्या फंड इन्व्हेस्टमेंटला तिथं दुसऱ्या वर्षी 8,328 रुपये हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून ह्या सगळ्यांची बेरीज आली 16,261 रुपये 5 पैसे. दुसऱ्या वर्षी तुमची गुंतवणूक किती झाली? 16,261 रुपये 5 पैसे झाली. तो बॅलन्स इथे घेतला तिसऱ्या वर्षी.
1/4/2019 ला तुमची शिल्लक गुंतवणूक आहे बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन 16,261 रुपये 5 पैसे. आता बघा तुम्हाला एक 5% इंटरेस्ट मिळेल कशावर 16,261 वर 5% इंटरेस्ट किती आहे तिसऱ्या वर्षी तुम्हाला इंटरेस्ट किती मिळालं बोला 813.05 813 रुपये 5 पैसे तुम्हाला बँकेतनं इंटरेस्ट मिळाले आणि तिसऱ्या वर्षी पुन्हा तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटहून 7,932 रुपये 22 पैसे बाजूला काढले इथपर्यंतच्या एंट्री करायच्या हे अकाउंट शेवटी क्लोज करायचं पहिलं फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट क्लोज करायचं डेप्रिशिएशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट करायचं 4 नंबरचा डेप्रिशिएशन फंड इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्ही जे पैसे गुंतवणार ती गुंतवणूक केलेली एंट्री फक्त करायची टू बँक आणि बाय बॅलन्स कॅरी डाऊन ब्रॉट डाऊन डेप्रिशिएशन फंडामध्ये पैसे गुंतवल्यानंतर डेप्रिशिएशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट म्हणून 31/3/18 ला बँक अकाउंट गुंतवणूक 7,932 रुपये आहे पण हे इकडे क्लोज केलं आणि इथं बॅलन्स घेतला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 1/4/18 पुन्हा 31/3/19 ला आपण बँकेत पैसे दुसऱ्या वर्षी गुंतवले ते कुठले गुंतवले 7,932.22 हे आपलं नेहमी दरवर्षी काढलेलं डेप्रिशिएशनची रक्कम आणि 396 रुपये 61 पैसे मिळालेले व्याज शेअर करू नका बिराजदार प्रणाली शेअर करू नका हे कसं आलं ते बघ 396 रुपये 61 पैसे हे पहिल्या वर्षी जे मिळाले इंटरेस्ट जे पाठीमागे होतं नाही हे 396 रुपये 61 पैसे आहेत लक्षात बिराजदार प्रणाली लक्षात आलं का हा सर शेअर करू नका इथं अजून कोणतं शेअर करताय 8,328 रुपये 83 पैसे झाले या दोन्हीची टोटल म्हणजे 16,261 रुपये 5 पैसे हा बॅलन्स इकडे घेतला चौथ्या वर्षी लास्ट इयरला काय झाले बघा तुमची गुंतवणूक तुम्ही 31 मार्च 2020 ला विकली कितीला विकली अरे कितीला विकली बघताय का नाही दिसते ना तुम्हाला गुंतवणूक कितीला विकली तुमची गुंतवणूक किती जमा झाली बोला बोला कोणतरी जडचे गुंतवणूक किती जमा आहे तुमच्याकडं आणि 16,061.05 16,261 रुपये 5 पैसे तुमचं गुंतवणूक बॅलन्स आहे 1/4/19 पर्यंतचा 31 मार्च 20 ला तुम्ही गेला आता पैसे गुंतवायची गरज नाही कारण तुम्ही ते मोडणार आहेत गुंतवणूक तुम्ही विकणार आहात बाय बँक सोल्ड कितीला विकली 15,250 ला विकली म्हणजे आपल्याला काय झालं आपले साचलेली रक्कम आहे 16,261 रुपये 5 पैसे आणि विकलं 15,250 ला म्हणून आपल्याला तोटा झाला तो तोटा म्हणजे डेप्रिशिएशन फंडला ट्रान्सफर केला 1,011 रुपये 5 पैसे आणि अशा पद्धतीने हे अकाउंट क्लोज झालं समजलं का डेप्रिशिएशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या काय करताय बघा स्क्रीनशॉट घेतलं सर यस प्रत्येकाने घ्या ज्याला जमत नसेल त्यांनी लिहून घ्या आता हे 1,011 रुपये डेप्रिशिएशन फंडला पुन्हा ट्रान्सफर करायचे तुम्हाला झालं का सर्वांचं झालं का झालं यस आता हे 1,011 रुपये 5 पैसे इथं आलं टू डेप्रिशिएशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट लॉस ऑन सेल 1,011 रुपये 5 पैसे लीज अकाउंटला 25,000 रुपये ट्रान्सफर केले दोन्हीचे 26,011.5 आले हे सगळ्यांची बेरीज केली बॅलन्स जो आला त्या बॅलन्स म्हणजे 1,004 रुपये 73 म्हणजे 26,011 रुपये 5 पैशामधून 16,261 813 7,932 या तिन्हीची बेरीज वजा केली आणि शिल्लक हा जो लॉस आहे 1,004 रुपये 73 पैसे हे राहिलेली शिल्लक जे आहे बॅलन्स तो तुम्ही काय केला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केला अशा पद्धतीने हे डेप्रिशिएशन फंड अकाउंट क्लोज करायचं असतं शेवटी हे पण स्क्रीनशॉट घ्या घेतलं का हो सर आता याच्या पुढे घ्यायचं आपण आता मला आता डेप्रिशिएशन अकाउंट तयार करायला सांगितलंय अजून एक अकाउंट राहिलं आपलं डेप्रिशिएशन अकाउंट इकडे बघा पुन्हा एक अकाउंट देतोय आपण इथं आता
शेवटचं अकाउंट आहे डेप्रिशिएशन अकाउंट. या प्रॉब्लेम मधलं शेवटचं अकाउंट डेप्रिशिएशन अकाउंट. डेप्रिशिएशन अकाउंट कसं करायचं बघा. किती नंबर आहे? 4. 5 5 काय? हो 5 5 नंबर आहे डेप्रिशिएशन अकाउंट. आता हे अतिशय सोपं आहे डेप्रिशिएशन अकाउंट. त्याला काही जास्त तुम्हाला हे करायची गरज नाही. ते कसं करायचं हे सांगतो तुम्हाला. कमाल लावून जाईल. हे अकाउंट करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची नेहमी. इथं तारखा तुमच्या व्यवस्थित आल्या पाहिजेत. प्रत्येक वर्षाच्या तारखा ह्या व्यवस्थित तुमच्याकडे आल्या पाहिजेत. आता हे अकाउंट कसं करायचं हे बघा. इकडे लक्ष द्या. 3 वर्षे 31/3/18, 31/3/19, 31/3/20 असे 3 अकाउंट 3 वर्षे. आता डेप्रिशिएशन आपण आकारताना नेहमी काय करत असतो की डेप्रिशिएशन जे आहे आकारलेलं असतं ते असेटवर आकारलेलं असतं. म्हणून डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू असेट करत असतो. पण इथं काय चाललंय, तुम्ही दरवर्षी त्या डेप्रिशिएशन फंडाला ते ट्रान्सफर केलं असतं. म्हणून टू डेप्रिशिएशन फंड अकाउंट इथं घ्यायचं. अमाऊंट किती आहे डेप्रिशिएशनची? 7,900 किती? 32 रुपये 22 पैसे. बरोबर की नाही? हे डेप्रिशिएशन फंड अकाउंट जे आहे ते दरवर्षी 3 वर्षी घ्यायचं असतं. सेम. किती सोपं आहे बघा. याला तुमचे हातचे मार्क आहेत. तुमचं फक्त डेप्रिशिएशनची अमाऊंट बरोबर असायला. समजलं सर्वांना? समजलं का? हो सर. फक्त टू डेप्रिशिएशन फंड अकाउंट करायचं दरवर्षीची रक्कम. सेम एक एंट्री सेम त्याच्यामध्ये. इकडं बाय हे डेप्रिशिएशन फंड कशामधून घेतला तुम्ही? कशामधून घेतला? डेप्रिशिएशन फंडचे पैसे कशामधून घेतले? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून घेतले. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अशा पद्धतीने हे क्लोज करायचं. समजलं सर्वांना? हे ऑटोमॅटिक क्लोज होतं. त्यामुळं हे काही त्याला जरी क्लोज केला तरी चालतंय किंवा तुम्ही त्याचं तसंच ठेवलं तरी चालतंय किंवा असं क्लोज करा. काही प्रॉब्लेम नाही त्याला. हे तुमचं क्लोजिंग होईल. मी सांगत असताना लिहून पण घेत जावा म्हणजे किंवा झाल्यानंतर स्क्रीनशॉट घ्या. येस ओके. इथं तुम्हाला 2 मार्क तरी कमीत कमी 2 मार्क किंवा जर त्याने 4 मार्काला दिला असेल 4 मार्क मिळू शकतात. एवढं सोपं हे तुम्हाला डेप्रिशिएशन अकाउंट आहे. त्यामुळं हे लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. अशा पद्धतीने 5 लेजर अकाउंट मी तुम्हाला करून दाखवलेले आहे. घ्या लिहून. दिसतंय का? अरे दिसतंय का? हो सर.